दोस्तों, आज हम लोग साफ़ सफाई कर रहे हैं हमारे किचन की। तो आज दिखाते हैं आपको कि देखो ट्रॉली कैसे साफ़ करते हैं। आज संडे का दिन है तो सब ने सोचा कि आज, और बारिश भी आ चुकी है तो सोचा कि साफ़ सफाई कर लेते हैं। तो देखो, आपको एक कप, ये कौन सा लिक्विड है? कौन सा लिक्विड है ये? लेमन का? लेमन क्लीनिंग कोई लिक्विड आता है दोस्तों। आप कौन से भी मॉल या डी मार्ट में या रिलायंस के सेंटर में जाएंगे ना, तो ये लिक्विड लेके उसको बस कपड़े से ऐसे एक बार आपको ये ट्रॉली के अंदर ऐसे घुमा लेना है। हमारा ट्रॉली कुछ गंदा ही नहीं है, ये देखो। हाँ देखो, अभी तो हमारा ट्रॉली एकदम थोड़ा सा साफ भी सुथरा गंदा है। नहीं है, फिर भी हम लोग साफ सुथरा कर लेते हैं। लेकिन हम लोग एवरी 15 डेज 15-20 डेज में ट्रॉली साफ करते हैं। हे बघा मैत्रिणींनो, तसं माझ्या मुलीने सुरुवात केली व्हिडिओला। ती बोलली हिंदीमध्ये, पण ती आता आंघोळीला गेली। तर आता मी पुढे तुम्हाला सांगते। हे बघा, आज आहे रविवार आणि उठल्याबरोबर पाऊस पडला, थोडं पाऊस दिसला। मग आम्ही म्हटलं चहा वगैरे घेतला, नाश्ता केला आणि आता काय करायचं म्हणून थोडं बसलो होतो। तर म्हणजे ट्रॉल्या काढून घेतो साफसफाईला। तसं आम्ही महिन्यातून 15 दिवसातून एकदा काढतो ट्रॉली साफसफाईला। तर मी आणि माझी सून आम्ही दोघंही आता ट्रॉल्या स्वच्छ करायला बसलो आहे। तर आता बघा, आमच्या ट्रॉल्या असं एवढं घाण नाही होत, पण तरी आम्ही काढत राहतो, कारण भांडी इथल्या तिथे होऊन जातात आणि थोडी स्वच्छता होऊन जाते। त्यामुळे कॉक्रोच होत नाही, काय नाही, आपलं काही खरकटं वगैरे पडलेलं असतं ते निघून जाते। तर आता हे आम्ही थोडी भांडी पण यातली कमी केली आहे आणि थोडी थोडी जी कामाची नाही आहे भांडी ती माळ्यावर ठेवतो आणि भांडी रचतो आहे आता याच्यामध्ये। एक एक ट्रॉली स्वच्छ केली आम्ही आणि लिक्विडने पुसून घेतली, ओल्या कापडाने मग सुक्या कापडाने, आणि आता भांडी लावून घेतली त्याच्यामध्ये। इथे ह्या साईडला माझी सून साफ करते, ह्या बाजूला मी करते, दोघं बाजूनी, आणि भराभर झालं। एक अर्ध्या तासात पाऊण तासात आमचं पूर्ण ट्रॉल्या स्वच्छ होऊन जातात। जास्त घाण नसतात ना, आणि खूप दिवसात न काढल्या म्हणजे त्या जास्त घाण होतात, म्हणून आम्ही सारखं काढत राहतो। चिमणी अशी काढत राहतो, स्वच्छ करत राहतो, कारण ती जास्त ऑइली होऊन जाते नाहीतर मग, आणि भांडी निघत राहतात, कमी कमी करत राहतो थोडी थोडी। आता ही जितकी भांडी आहे तितकी यातल्या पण थोडे थोडे काढूया, कमी करूया, कारण काही काही भांडी जास्त असतात तर वर ठेवून देतो माळ्यावरती, रोज लागणारी नसतात ती भांडी। आता ही बघा, ही वाट्या वगैरे आहेत, ग्लास आहेत, ही रोजची लागणारी भांडी आहे। आणि त्या ट्रॉलीच्या याच्यामध्ये आम्ही थोडं ना, ते असं पेपर मिळतो ट्रॉल्यांमध्ये ठेवायचा, तोही टाकतो आम्ही त्यात, कारण ते कचरा त्यावरच असते, नाही तर ते खाली व्हाईट कलरचा सनमायका असतो ना, तो काळा होतो मग कचरा पडून पडून। आता ही बघा, अशी जी काही आहे वाट्या चमचे, ही वाट्या चमच्यांची ट्रॉली आहे, ही कुकर आहे, त्यामध्ये कढई आहे, आणि भांडी तर इतकी आहे ना घरामध्ये, भरपूर भांडी झाली आहे। आणि जेवण बनवतो का तर 2 भांड्यांमध्येच कधीतरी, पण भांडी असावी घरात असं वाटतं। ही बघा, आता ही ट्रॉलीतली भांडी काढते बघा, तुम्हाला कचरं दिसतंय का? काहीच कचरं नसते, तरी आम्ही असं थोडं थोडंही कचरं असलं ना तरी स्वच्छ करून घेतो, मग ते जास्त होत नाही कचरं झालं ना, थोडं खरकट वगैरे असलं, काही असलं तर मग कॉक्रोच होण्याची शक्यता असते घरामध्ये। आमच्या घरात अगदी अजिबात आम्ही एक घाण होऊ देत नाही आणि स्वच्छ करत राहतो नेहमी। शनिवार रविवार आला का, शनिवारी आम्ही आराम करतो, कारण मुलं घरी राहतात म्हणून एक दिवस आराम करतो, मग दुसऱ्या दिवशी घरातली साफसफाई काढतो, म्हणजे वेळ पण जातो आणि सगळे मिळून करतो, म्हणजे लवकर होते आणि कोणाला एकाला होत नाही त्रास, किंवा एकावरतीच टाकतो म्हणून काम। हे बघा, हे झालं आता, आणि ही या बाजूची पण काढली बघा, तुम्हाला दाखवलं मी भांडी काढून सुरुवातीला, तर बघा काहीच कचरं नव्हतं, आणि असं सगळ्या ट्रॉल्या आम्ही स्वच्छ करून घेतल्या। आता हे सगळे ग्लास आहेत या ट्रॉलीमध्ये, काचेचे ग्लास, वाट्या, कप वगैरे आहेत। आता ही काढते बघा, ही एक एक ट्रॉल्या काढल्यात ना की बरं पडते। सगळं एकदम काढलं तर ओट्यावरती जागा पण नसते, एक तर किचन फार लहान आहे आमचं, आमच्या जुन्या घरात किचन फार मोठं होतं आणि एल टाईपचं होतं बघा। हे आता काढले ट्रॉली, यामध्ये काहीच कचरं नाही निघाले, थोडंसं असं काहीतरी थोडं पडलेलं राहतं ते काढलं आम्ही,
आणि त्यामध्ये आता स्वच्छ करून आणि त्यात कापड टाकून आणि सगळे कुकर कढई वगैरे ठेवून देऊ आता. आणि काही जे कामाचे नसतील ते काढत राहतो भांडी आणि वर ठेवत असतो. आणि इतकी ट्रॉलीमध्ये भांडी झाली आहेत ना, आणि तरी आपण आहे ना कुठेही गेलो की भांडी घेत असतो. म्हणतो ही भांडी नाही आहे, ती भांडी नाही आहे, उगाचची भांडी जमा करतो आणि बघा भांडी काढत राहतो आणि माळ्यावरती जमा करतो हे सगळं. आणि नाही तरी म्हणतो भांडी आहेच नाही घरामध्ये, की भांडी घेत राहतो बाहेर गेल्यावरती. आता ही काचाची भांडी जी आहे ही कधीतरी येतात उपयोगाला, तसं चटणी वगैरे काढायला हे. आणि कप पण एवढे जमा करून ठेवलेत ना की डीमार्टला गेलो कुठे गेलो तरी घेऊन येतो. आम्ही राजस्थानला गेलो होतो, तिथूनही छान छान कप आणले आम्ही आणि वाट्या आणल्या, काही लाकडाचे ट्रे आणले, भरपूर वस्तू आणल्या होत्या. आम्ही जिथेही जातो तिथून वस्तू घेऊनच येतो. आणि मग त्यामुळे ना घरामध्ये खूप भांडी जमा होऊन जातात आणि मग ते माळ्यावर पण भरलं आहे, गच्च भरून गेलं आहे. आता असं वाटतं ना भांडी घ्यायची नाही, पण जेव्हा बाजारात गेलो आणि भांडी दिसतात समोर तर घेतच असतो भांडी कधी पण. ही बघा आता हे झाली स्वच्छ ट्रॉली. आता याला आहे ना अगदी कोरड्या कपड्याने कोरडं करून आणि त्यावरती तो कापडही स्वच्छ पुसून अगदी आणि भांडी ठेवतो. ही बघा पातेली पण किती असतात दुधाला तापवायला, कारण दूध आणत असतो किती 2-2 लिटर. इथे खाली जायला पण कंटाळा येतो म्हणून एकचदा आम्ही 2 लिटर दूध घेऊन येतो. कुकर पण 3-4 कुकर झाली आहे घरामध्ये. तवे आहे, डोशाचा तवा वेगळा, भाकरींचा तवा वेगळा, परत एक गाळण्या आहेत, चाळण्या आपल्या, छोटी छोटी फोडणीची कढई आहेत, ही कुकरच्या जाळ्या आहेत. म्हणजे कुठली भांडी ठेवायची कुठली नाही ठेवायची असं होते आणि भांडी खूप जमा होऊन जातात घरामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होते ते स्वच्छ करावं लागतं मग परत परत आपल्याला ट्रॉल्या, कारण त्याच्यामध्ये कॉक्रोच होऊ नये म्हणून आमच्याकडे आम्ही खूप स्वच्छ ठेवतो. आम्हाला कॉक्रोचांची खूप भीती वाटते. एकदा झाली ना की ती जात नाही, कॉक्रोच भरपूर होऊन जातात मग कॉक्रोच. असं हे पावभाजीचं आहे, अशी भांडी भरपूर आहे. ही बघा आता ही ट्रॉली आहे, यामध्ये पातेले आहेत भरपूर. आणि ते जुन्या पद्धतीचे आपण आधी टिफिन द्यायचो ना मुलांना, तेही टिफिन आहेत. आणि ही आपली सगळे टिफिन आता आहे ना एक्स्ट्रा झालेली आहेत. आता मुलांनी नवीन नवीन जे टिफिन निघाले आहेत ते घेऊन आलेत, कारण त्यामध्ये तेल गळत नाही म्हणून. आणि हे टिफिन आता असेच बाजूला पडलेत. आता हेही वर काढून ठेवायला वाटतंय ठेवायचं, पण कधीतरी याला काही सॅलड वगैरे द्यायचं असतो तर यामध्ये देतो. आता ही बघा ही खायची ट्रॉली आमची, बिस्किट वगैरे ठेवतो. हे कप आहेत आता ही 2 नंबरची ट्रॉलीमध्ये. ही कॉफीचे कप आहे, कोणी आलं वगैरे तेव्हा आम्ही हे कप देतो, कारण छोटी छोटी आहे आणि जास्त कोणाला चहा कॉफी चालत नाही म्हणून ही छोटी छोटी कप घेतली. आणि ह्या ट्रॉलीमधनं आता सर्व सामान काढला मी. यामध्ये काही डबे पण आहे स्टीलचे, जुना मसाल्याचा डबा आहेत आणि काही असे भरणारे डबे आहेत, त्यामध्ये काही आपण बनवतो चिवडा पापडी वगैरे त्याकरता ठेवलेले आहेत हे डबे. आता हेही मला वाटतं की वर काढून ठेवून द्यायची, कारण आता कोणालाही बनवायला वेळ नसतो जास्त, सगळे बाहेरूनच पॅकेट आणतात आणि खातात आहे सगळे. आता ह्या ट्रॉलीमध्ये पण बघा जास्त कचरा नाही आहे, बघा काहीच कचरा नाही. पण तरी आम्ही आधी ओला कापड मग नंतर सुका कापड आणि त्याने पुसून घेतो, लिक्विड टाकून छान काढून घेतो कचरा, अगदी थोडंही कचरा. हे बघा हे कचरा बघा किती निघालं आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो. भांडी काढली, ते कापड काढल्यानंतरही त्यामध्ये खाली थोडं कचरा निघतं, पण आम्ही स्वच्छ करून घेतो. आणि आता पावसाळा लागेल ना, त्यामुळे आम्ही काय केलं आहे की पाऊस लागायच्या आधी सगळं स्वच्छ करून घेतो आहे किचन. मग ते सुकायला जरा वेळ लागतो, कोरडं व्हायला. पाऊस पडत असतो ना मग कोरडं होत नाही. आता थोडं ऊन पण आहे आणि पाऊस पण चालला आहे तर करून घेतो इतकं. हे बघा हे वाट्या आहेत, आता आमरसला काढल्या होत्या. आता आंब्याचे दिवस होते, आमरस खायला हे भरपूर बाऊल काढले होते काचेचे. हे छोटे छोटे मसाला कुटायचे पण आहेत, काही बाऊल आहेत. हे ओव्हनमधलं बाऊल आहे आणि हे आपलं चटणी वगैरे काढायचं आहे थोडं काचेचे. हे ट्रे आहे, कोणी आलं तर आपलं द्यायला. अशी खूप भांडी जमा होऊन जातात घरात, आपण नाही म्हणतो. आणि इतकीच भांडी आम्ही वर आणखी आमच्या माळ्यावर पण ठेवलेली आहेत. काही दिवाण आपले कॉटच्या याच्यामध्ये भांडी खूप भरपूर भांडी जमा. आणि आता लग्न झालं होतं त्यामध्ये पण खूप भांडी मिळाली आम्हाला मुलाच्या लग्नामध्ये, तर ती भांडी आम्ही सगळी पॅक करून ठेवून दिली आहे.
बघा शेवटची ट्रॉली आहे आमची स्वच्छ करायची. आता ही स्वच्छ करून दाखवतो. आता दाखवलं आता मी तुम्हाला भरपूर सगळ्या ट्रॉल्या संपत आल्या आमच्या. आता झालं आमचं. आम्हाला जास्त वेळ नाही लागला, दोघी मिळून केलं ना तर मग लगेच होतं. 3 ट्रॉल्या 4 ट्रॉल्या तिकडच्या तिने केल्या, 3-4 ट्रॉल्या मी केल्या. भांडी वगैरे घासायची गरज नाही ना, भांडी स्वच्छच असतात. फक्त हे ओल्या कापडाने सुक्या कापडाने पुसून आणि लिक्विड. आणि आता यामध्ये आम्ही आहे ना थोडं डांबर गोळा ठेवतो, नाही तर 1-2 लवंग टाकून ठेवून देतो आम्ही. तेजपत्ता नाही तर लवंग, 2-2 लवंग, एखाद तेजपत्ता असं ठेवून. आणि मग त्यामुळे ना कॉक्रोच अजिबात येत नाही घरामध्ये. म्हणून हे बघा आता ही शेवटची ट्रॉली आमची स्वच्छ होते. आणि त्यामध्ये 2 तास तरी निघाले आमचे. 2 तास लागूनच जातात, नाही म्हटलं तरी, किती घाण नसलं तरी 2-3 तास आमच्या ह्या साफसफाईमध्ये निघून गेले. आणि आता सगळं आतल्या झाल्यानंतर आम्ही वरनं साफसफाई करतो. वरनं सगळ्या ट्रॉल्या स्वच्छ करून घेतो. अशा प्रकारे आमचा रविवार पण अर्धा संपत आला. नाश्ता पाणी झाला आणि आता हे झालं. आता आंघोळी वगैरे करूया. तसं 1-1:30 वाजून जाईल. परत स्वयंपाक करूया, जेवूया, थोडा आराम करूया आणि मग संध्याकाळचं कुठेतरी फिरायला निघतो. किंवा भाजी वगैरे आणतो, किराणा आणायचा आहे तर किराणा आणतो. असं हळूहळू आपला रविवार पूर्ण निघून जातो. आता हे बघा वर्ण करते ही पूर्ण स्वच्छ. या बाजूचं पूर्ण ट्रॉल्या झाल्या. आता वर्ण पण सगळ्या ट्रॉल्या स्वच्छ होऊन गेल्या. आता ही कढई आहे, हे बघा हे डबे आहेत. हे ना आहेत रिकामेच आहेत पण ठेवावे लागतात. कधीतरी काही बाहेरून आणलं खाऊ वगैरे तर ह्या डब्यांमध्ये ठेवावं लागतो. म्हणून हे डबे रिकामे थोडे राहू देतो आम्ही ठेवायला. आणि कढई तर भरपूर आहे घरामध्ये, पण लागतात. कधी घासायला नसली दुसरी वापरावी लागते मग नसली तर. आणि ह्याच्यामध्ये हे ताटांचं पण आहे. ताटंही आम्ही मोजकीच ठेवली आहे आमची. 4 लोकांकरताच ताटं ठेवली आहे. जर कोणी आलं तर आम्ही मग नंतर वेगळे वर्ण काढतो माळ्यावरनं, कारण इथे जागाच नाही आहे ह्या घरामध्ये. बघा 3-4 ताटं, काही प्लेट आहेत छोट्या छोट्या आणि झाकणं वगैरे असतात काही आपण कढईवरती ठेवतो. ही झाकणं आहेत आपली ठेवायची. जास्त ताटं ठेवलीच नाही आहे आम्ही. तेवढी मोठं ताटं ठेवायला जागा पण नाही आहे त्यामध्ये. हे खूप छोट्या ट्रॉल्या आहेत आणि किचन पण फार छोटं आहे. आम्हाला असं कल्याणचं किचन फार मोठं होतं आमचं, म्हणून तिथे भांडी पण होती आणि व्यवस्थित रचली जायची ती आणि कपाटं पण भरपूर होती. आता यामध्ये कसंही ॲडजस्ट करून आणि भांडी आम्ही ठेवतो. आणि मग तसे ते 8-15 दिवसांनी परत इथल्या तिथे होऊन जातात. आपण म्हणजे घाईघाईमध्ये आपण कामाच्या ह्याच्यात. ही ताटाची ट्रॉली संपली आता खालची, एकदम शेवटची ट्रॉली होती ती. आता ही मधली जी ट्रॉली आहे ना, यामध्ये आम्ही चहा, साखर आणि मसाल्याचा डबा किंवा दूध असं जेवण काढायला छोटी छोटी प्लेट आहेत भाजीला. आणि काही पातेली आहेत, त्यामध्ये काही भाजी वगैरे उरली, डाळ, वरण, भात आपलं काही उरतं त्यामध्ये काढतो. म्हणून ही एक ट्रॉली आहे. आता ही काढतो आम्ही स्वच्छ करायला. अशा प्रकारे ह्या सर्व ट्रॉल्या आणि भांडी बघतात आहे ना मैत्रिणी तुम्ही, किती भांडी आहे बघा. आणि लागतात एवढे नाही रोज, पण कधी लागतात. एक भांडी, कधी काय लागतं, कधी काही बनवलं तर नवीन काही वाटतं, म्हणून भांडी ठेवावीच लागतात आहे घरामध्ये. हे बघा आता ह्याच्या खाली बघा ह्या ट्रॉलीमध्ये ही जरा जास्त घाण असते आमची ट्रॉली, कारण ही अगदी ते पिठाचा डबा असतो, चहा साखरेची भांडी आहेत आणि मसाल्याचा डबा आहे. तर हा सारखा रोज यूज होते ही ट्रॉली आपली. आणि दिवसातून किती वेळा उघडतो बंद करतो. किंवा आपलं खरकटं पण पडलेलं असते, हाताचंही सांडलं जाते आणि पिठाचं पण असते पडलेलं. आता हे बघा यामध्ये जास्त कचरा निघाला आहे बघा ह्या ट्रॉलीमध्ये. तसं एवढं फार नाही आहे, पण तरी सगळ्या ट्रॉल्यांपेक्षा ह्या ट्रॉलीमध्ये खूप कचरा निघते आमचं. आणि ही पण झाली आता आमची ट्रॉली स्वच्छ. कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कचरं घेऊन जाते, बसून जाते. आणि आम्ही याकरता ट्रॉल्यांचा कलर पण आहे ना खूप लाईट कलर घेतला आहे का स्वच्छ दिसते. हे बघा झाली ती पण स्वच्छ करून. आता ओल्या कापडाने झाली. लिक्विड घेतो आम्ही त्या कापडावरती, म्हणजे लगेच स्वच्छ होते. का हात फिरवला तरी होते. ट्रॉल्याही फार मोठ्या नाही आहे, छोट्या छोट्याच आहेत ट्रॉल्या पण.
आणि आधीसारख्या तर ट्रॉल्या नाही आहे आता ह्या स्टीलच्या. ही नवीन आता निघाल्यात ना, ह्या फार छान आहे. याच्यामध्ये जास्त वेळ पण नाही लागत, काही घासावं नाही लागत, काही नाही. आणि स्वच्छ होतात लगेचच. आपलं लिक्विड टाकलं, एक कापड फिरवलं आणि झाल्या स्वच्छ. पण मैत्रिणींनो, सारखं स्वच्छ करत राहा घर, कारण घर जितकं स्वच्छ राहील तितकं वातावरण घरातलं छान राहते आणि वास्तूच्या याच्याने पण लक्ष्मी घरात येत असते आणि स्वच्छता घरात नेहमी ठेवली पाहिजे. मी हे सगळं माझ्या सुनेला सांगत राहते आणि ती पण करते. तिला सांगितलं तर ती करते, आपल्या मागे मागे पण तिच्यासोबत करावं लागतं. झाल्या आमच्या होत आल्या बघा आता ट्रॉल्या. आणि कलर पण आम्ही थोडा लाईट घेतलेला आहे की जास्त घाण नाही होणार म्हणून. हे जास्त असा मळकट नाही आहे कलर, लाईट कलर आहे. एक कापड मारलं की स्वच्छ दिसायला लागतो तो कलर. आणि मोठ्या मोठ्या पण नाही आहे, भरकन होऊन जातात ट्रॉल्या स्वच्छ करायला. करतो आम्ही संडेला. आता एखाद दिवशी तुम्हाला वॉलड्रॉप स्वच्छ करून दाखवेल मैत्रिणी. आम्ही एक संडेला किचन, एक संडेला एक बेडरूम, एका संडेला एक बेडरूम, असं करून करून आम्ही करतच असतो. कारण नाहीतर मग काय होते ना, जास्त घाण होते. मग ते आपण एकदम नाही केलं ना, घाण झाल्यावरती मग जास्त वेळ पण जातो स्वच्छ करायला आणि आपल्याला पण कंटाळा येतो. म्हणून सारखं करत राहायचं. एखाद रविवार आहे. आता ही ट्रॉलीमध्ये बघा हे कापड टाकून घेतलं आणि आता ती जी भांडी ठेवायची ती आपण भांडी ठेवून घेऊया. हे बघा पुसून घेतो आम्ही त्यालाही स्वच्छ. हे कापड आम्ही ना मध्ये मध्ये धुवून पण घेतो, पण ह्यावेळेस आम्ही धुतलं नाही आहे आता. हे बघा ह्या ट्रॉलीमध्ये पण कापड टाकलेलं आहे, ते जे बाहेरच मिळतं हे विकत ऑनलाईन. आता यामध्ये ना सर्व खाऊ आहेत आमचा, जसे शेव असतात, चिवडा असतो, काही चहा पावडरचा डबा ठेवलेत आता. आणि पूर्ण ही ट्रॉली आमची खाऊची आहे. ही जी ट्रॉली बघतात आहे ना मैत्रिणी, ही सगळी खाऊची ट्रॉली आहे. बिस्किट आहेत आपले, मग कुरमुरे असतात, पोहे असतात, मॅगी असते आणि काय ना लवकर वस्तू मिळते त्याच्यामध्ये. मग आपल्याला हे बघा हे कुरमुरे आहेत आणि काही मॅगी असते, चिवडा असतो आणि काही आपलं बिस्किट आहेत. बाकी सर्व आम्ही ह्या एका ट्रॉलीमध्ये पूर्ण खाऊचा वस्तू ठेवतो. आणि याच्यामध्ये आता ही पातेली आहे ज्यामध्ये जेवण काढायचं असतं आपल्याला. थोडं भाज्या उरतात, काही उरते, डाळ भात वगैरे, ती ही भांडी ह्या ट्रॉलीमध्ये ठेवतो. अशी ही सगळी भांडी लागतातच सगळी. आपण नाही म्हणतो तरी पण भांडी लागतातच. जसे पोह्यांना डिश लागतात. आता हे पोह्या खायला डिश असतात छोट्या छोट्या. हा मसाल्याचा डबा तर आपला रोजचा आहेत अगदी. आणि कटोरे आहेत, छोटे छोटे वाट्या आहेत. अशा प्रकारे आम्ही रचत असतो. ती पण असते, सुनबाई पण असते सोबत. दोघी मिळून आम्ही सगळं करत असतो. कारण आता एकटीला नाही होत ना, मग दोघी मिळून करतो. आणि मग माझी मुलगी वरची कामं काय जे असते ते करतो. आम्ही दोघी साफसफाईमध्ये लागतो. ती मग काही पूजा असते, काही असते, दुसरी आणखी भरपूर कामं राहतात ना घरामध्ये, ती कामं करत. असे आम्ही तिघी मिळूनही कामं करत राहतो आणि स्वच्छता करत राहतो. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आता सगळं स्वच्छ झालेलं दाखवते. हे अशा 1-2 लवंग आहे ना यामध्ये टाकून द्यायचं. हे सगळं स्वच्छ झाल्यावरती आम्ही असे 1-2 लवंग टाकून देतो, त्यामुळे काय कॉकरोच नाही होत. या सर्व ट्रॉल्या बघा आता सगळं झाल्या, सगळं ठेवून टाकतो. यामध्ये पण आम्ही टाकून दिलं. ही आमची खाऊची ट्रॉली आहे, ही आहे. आणि ही जी ट्रॉली आहे ही तुम्हाला दाखवली का नाही माहिती नाही, पण ही पण आम्ही स्वच्छ करून घेतली. बघा यात पण आम्ही अशी लवंग टाकून दिली. हे सगळे चमचे वगैरे आहेत. हे बघा ही ट्रॉली पण झाली आणि ही ट्रॉली पण अगदी स्वच्छ झाली. बघा हे मसाल्याचं पिठाचे डबे वगैरे ही सगळी स्वच्छ झाली. हे सगळे असे बघा ह्या हे लवंग टाकून दिलेत बघा आम्ही यामध्ये, म्हणजे स्वच्छ होऊन जातात. हे आपली कढई वगैरे हे सगळे ट्रॉल्या आहेत आपल्या, ह्या पण स्वच्छ झाल्या. आणि ही पण ट्रॉली, ही कुकर आहे, काही रिकामी थोडी भांडी असतात, तवे असतात, ही पण स्वच्छ झाली. आणि ही ट्रॉली आमची कांदे बटाटे लसूण वगैरे आहे यामध्ये ठेवलेले. यामध्ये आमची पूर्ण राहून गेली थोडी. तर ही बघा नारळ वगैरे काही लागतं आपल्याला, तर त्यामुळे लसूण, बटाटे, कांदे हे सगळं आम्ही असं भरून ठेवतो यामध्ये ह्या ट्रॉली. आणि ह्या ट्रॉली हे कपाटं केली आहेत. तर यामध्ये आपले मोठे मोठे डबे आहेत. त्यामध्ये आम्ही हळद, धणे पावडर, जे गावावरून सगळं सामान आणलं आहेत ना, पिठाचा डबा आहे, तांदूळ आहेत, डाळी आहेत, या सर्व आम्ही हे डबे असे
हे करून ठेवलेत पूर्ण डबे, असे पॅक करून ठेवलेत अगदी. हे जास्त उघडत नाही आम्ही. आणि 2 भाग आहे यामध्ये कप्पे, आणि ही 2 डबे स्वच्छ करून घेतले. आणि ह्या ट्रॉलीमध्ये आम्ही यांची डबे आहेत मुलांची, रोज डबे बॉटल वगैरे लागतात. आणि तुपाची बरणी, एक आपलं तांदूळाचा मोठा डबा, एक खलबत्ता वगैरे असे आम्ही ठेवून दिलेत ह्या ट्रॉलीमध्ये पण. आणि ही तर आपली मेसिंगच्या खालची आहेत, पण ही पण बघा आमची, आम्ही एवढी स्वच्छ ठेवतो. त्यामध्ये पितांबरी असते, साबणं असतात आपले, विम साबण, कपड्यांची साबणं, गॅस पुसायचं लिक्विड, भांडी बसायचं, काही फिटकरी आहे, सर्फ आहे, ही आपल्या सगळं. हे सगळ्या ट्रॉल्या तुम्हाला दाखवून झाल्यात. ही बघा आता आमचं असं किचन. भरलेलं हे किचन आणि छोटं आहे. वरती पण कपाट आहेत आमची सगळी भरलेली. मी एखाद दिवशी दाखवायला, आता व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे ते वरचं पण स्वच्छ करणार मी त्या दिवशी ते दाखवेल. हे इथे आमचं मी तेल वगैरे सगळं हे ठेवतो. ही मिठाची बरणी आहे. ही एक मिठाची, उपासाला वगैरे मीठ लागतं ना, म्हणून हे वेगळं ठेवलेलं आहे आम्ही हे मीठ. आणि हे आपलं डेली यूजला करतो, कारण यामध्ये खरकटा वगैरे हात जातो आपला, म्हणून आम्ही हे रोज वापरतो. आणि हे उपासाला वगैरे लागलं की मी यातनं घेतो. यातलं संपलं का यात काढतो, पण याला खरकट नाही करत आम्ही. खरकट आहे, तेला तुपाची भांडी आहे, पोळपाट आम्ही इथेच राहून घेतो, कारण ते मार्बलचं आहे, तर किती वाटते ठेवायला. बघा मैत्रिणींनो, असं आमची पूर्ण किचनची साफसफाई झाली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आमचे व्हिडिओ